हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारडी येथे वीज पडून महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू। हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारडी येथे आज सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या दरम्यान अचानक वादळी वारे व अवकाळी पावसाचा जोर सुरू असताना वीज कोसळून एका महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। विशाखा सचिन एलकेवाड वय अंदाजे 30 वर्ष या शेतात हळद काढणीचे काम करत असताना ही दुर्घटना घडली। तलाठी संजय बिराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार हिमायतनगर शहर व तालुका परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं। वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होताच जोरदार कडकडाटासह वीज कोसळली। त्यात विशाखा एलकेवाड या गंभीर जखमी झाल्या। स्थानिकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। या घटनेमुळे पारडी गावासह संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। एलकेवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे। घटनेची माहिती तलाठी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून महसूल विभागाकडून सकाळी पंचनामा करण्यात येणार आहे। दरम्यान प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या माध्यमातून मृताच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे।